विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या संस्कृत पुस्तकातील दुसऱ्या मंडलातील आपला जो पाठ चालू आहे, क्षणम मनोविनोदनम, यातला आज 7वं सुभाषित पाहणार आहोत. सुभाषित आपल्या स्क्रीनवर दिसतंय. मी सुभाषित मोठ्याने म्हणतोय, तुम्ही ते लक्षपूर्वक ऐका आणि म्हणण्याचाही प्रयत्न करा. वासः प्रधानं खलु योग्यतायाः, वासो विहीनं विजहाति लक्ष्मीः. पीताम्बरं वीक्ष्य ददौ स्वकन्यां, दिगंबरं वीक्ष्य विषम समुद्रः. उपजाती वृत्तातला असं हे सुभाषित आहे. पहा पुन्हा एकदा. वासः प्रधानं खलु योग्यतायाः, वासो विहीनं विजहाति लक्ष्मीः. पीताम्बरं वीक्ष्य ददौ स्वकन्यां, दिगंबरम वीक्ष विषम समुद्रः. आपण म्हणतो की माणसाचं व्यक्तित्व श्रेष्ठ असावं, कर्तृत्व श्रेष्ठ असावं, आणि मग त्याच्यावरून माणसाच्या श्रेष्ठत्वाची तुलना होते, गणना होते. परंतु इथे या सुभाषितात सुभाषितकाराला काहीतरी वेगळंच सांगायचं आहे. माणसाचं कर्तृत्व, श्रेष्ठत्व ह्या गोष्टी आहेत का महत्त्वाच्या? हो, आहेतच. पण सुभाषितकार या सुभाषितात म्हणतो की वस्त्र हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. पहा या सुभाषिताचा अन्वय. यामध्ये काही फारसे संधी वगैरे नसल्यामुळे सरळ आपण अन्वयाकडे जाऊ. योग्यतायाः अपेक्षया वासः इति वस्त्रं प्रधानं खलु, लक्ष्मीः अपि वासो विहीनं विजहाति. समुद्रः पीताम्बरं वीक्ष्य तस्मै स्वकन्यां ददौ, दिगंबरं च वीक्ष्य तस्मै विषम ददौ. या ठिकाणी सुभाषितकार एक पौराणिक कथेचा आधार घेतो. आपल्याला माहिती आहे समुद्रमंथन झालं. त्या समुद्रमंथनातून 14 रत्न बाहेर आली. त्यापैकी एक रत्न म्हणजेच माता लक्ष्मी. आणि ही माता लक्ष्मी भगवान विष्णूची पत्नी आहे. त्याचबरोबर समुद्रमंथनात आणखीन एक रत्न आलं, ते म्हणजे हलाहल, ज्याला आपण विष म्हणतो. आणि ते विष भगवान शंकरांनी प्राशन केलेलं दिसतं आपल्याला. या सर्व गोष्टीचा आधार घेऊन सुभाषितकार विडंबन करताना या ठिकाणी वस्त्राला महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्या काळात सुद्धा या अर्थानं आपले भाव व्यक्त करतो, आपले विचार व्यक्त करतो. काय बघा, योग्यतायाः योग्यतेचे, अपेक्षया अपेक्षेने, योग्यतेसाठी म्हणून, वासः इति वस्त्र प्रधानं महत्त्वाचे, खलु खरोखर, योग्यतायाः अपेक्षया वास प्रधानं खलु. वस्त्र हेच योग्यतेचे मुख्य कारण आहे. योग्यता इथे श्रेष्ठत्व, पात्रता या अर्थाने. लक्ष्मीः अपि वासो विहीनं विजहाति. विजहाति सोडून देते, निघून जाते, त्याग करते. कुणाचा त्याग करते? वासो विहीनं. वासः इति वस्त्र, विहीन नसलेला. वासो विहीनं विजहाति. वस्त्र नसलेल्याचा त्याग करते. कोण त्याग करते? लक्ष्मी अपि वासो विहीनं विजहाति. लक्ष्मी देखील वस्त्र नसलेल्या व्यक्तीचा त्याग करते. आता हे वस्त्र म्हणजे काय? तर वस्त्र म्हणजे रेशमी वस्त्र, भरजरी वस्त्र, साधी वस्त्र नाही. आणि याचा दृष्टांत म्हणून, उदाहरण म्हणून देताना सुभाषितकार खाली दुसऱ्या ओळीत म्हणतो, समुद्रः पीताम्बरं वीक्ष्य. समुद्रः इति समुद्राने, पीताम्बरं वीक्ष्य म्हणजे पीतांबर पाहून. पीतांबर म्हणजे काय? पीतम अंबरम यस्य सह पीतांबरम. रेशमी भरजरी वस्त्र असलेला असा तो. मग रेशमी भरजरी वस्त्र कुणाला आहे? भगवान विष्णूला आहे. समुद्रमंथन झालं, समुद्रमंथनातून लक्ष्मीही आली. आणि मग लक्ष्मीला कुणाला द्यावं, कुणाला अर्पण करावं, कुणाशी तिचा विवाह करावा? त्या काळात अनेक देवदेवता होते. परंतु समुद्राने लक्ष्मीसाठी पती म्हणून कुणाची निवड केली? विष्णूची निवड केली.
का बरे विष्णूची निवड केली असेल? तर पितांबरम वीक्ष असं सुभाषितकार या ठिकाणी सांगतो. समुद्र पितांबरम वीक्ष तस्मै स्वकन्याम ददौ. समुद्राने देखील पितांबर पाहून त्या विष्णूला आपली कन्या म्हणजेच लक्ष्मी दिली. दिगंबरमच वीक्ष आणि दिगंबर पाहून भगवान शंकरला काय केलं? विषम ददौ, विष दिले. म्हणजे त्या काळात देखील वस्त्रावरून व्यक्तीची योग्यता ठरत होती की काय, असा संदेह सुभाषितकार या सुभाषितात व्यक्त करतो. काय या ठिकाणी एक वाग्विशेषमध्ये दिलेला आहे पहा. समुद्र पीतम अंबरम वीक्ष पितांबराय. समुद्राने पितांबर पाहून त्या तस्मै विष्णवे त्या विष्णूला, भगवान विष्णूला स्वकन्याम लक्ष्मीम ददौ, आपली कन्या लक्ष्मीही प्रदान केली, दिली. त्याचबरोबर दिगंबरम वीक्ष, दिगंबराला पाहून तस्मै शंकराय, त्या शंकराला, त्या दिगंबराला काय दिलं? तर विषम ददौ, हलाहलम ददौ, विष दिलं, हलाहल दिलं. या ठिकाणी आपल्याला एक मर्म लक्षात आलं पाहिजे की माणसाचं कर्तृत्व जसं श्रेष्ठ आहे तसं बाह्य समाजात जगताना माणसाचे वस्त्र हे देखील तेवढेच श्रेष्ठत्व प्रदान करतात, त्या व्यक्तीला महत्त्व प्रदान करतात. हे जुन्या काळाचं एक उदाहरण घेऊन सुभाषितकार वस्त्राचं महत्त्व किती आहे हे पटवून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. पहा पुन्हा एकदा सुभाषित. वास प्रधानम खलु योग्यतायः वासो विहीनं विजहाति लक्ष्मीः पितांबरम वीक्ष ददौ स्वकन्यां दिगंबरम वीक्ष विषम समुद्रः. याचा सरळ अर्थ पहा पुन्हा एकदा. वस्त्र हेच योग्यतेचे मुख्य कारण आहे. लक्ष्मी देखील वस्त्र नसलेल्यांचा त्याग करते. दुसऱ्या ओळीचा अर्थ बघा. समुद्राने देखील पितांबर पाहून विष्णूला आपली कन्या म्हणजे लक्ष्मी दिली आणि दिगंबराला म्हणजेच भगवान शंकराला विष अर्पण केले किंवा विष दिले. या ठिकाणी क्षणम मनोविनोदनम मधला हे शेवटचं आपलं सुभाषित होतं. या पाठामध्ये काही अन्वय दिलेले आहेत सगळ्याच सुभाषितांचे, ते आपल्याला घरी पाहायचे आहेत. शब्दार्थ दिलेले आहेत, तेही आपल्याला शब्दार्थ घरी पाहायचे आहेत. संधी विग्रह दिलेला आहे. मी माझ्या सुभाषितातून संधी विग्रह प्रत्येक शब्दांचा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतोपरी आपल्याला ज्या काही गोष्टी लक्षात आल्या नसतील किंवा अनावधानानं राहिल्या असतील माझ्याकडून देखील, तर त्या आपण निश्चित मला वैयक्तिक चॅट करून विचारू शकता, वैयक्तिक फोन करून देखील विचारू शकता. यानंतर आपण थोडासा भाषाभ्यास या पाठाचा पाहणार आहोत. भाषाभ्यासामध्ये पहिला आहे माध्यम भाषया ससंदर्भम स्पष्टीकृत. माध्यम भाषेमध्ये संदर्भासह स्पष्टीकरण करा. आता संदर्भासह स्पष्टीकरण हा भाग तुम्हाला माहिती आहे. आणखीन जेव्हा केव्हा प्रश्न पॅटर्न आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप येईल त्यावेळेस आपण त्याच्याविषयी अधिक चर्चा करू. पण इथे फक्त एवढंच आपण लक्षात ठेवूया या पाठामध्ये, संदर्भासह स्पष्टीकरण करताना आत्ताच्या जुन्या प्रचलित परीक्षा पद्धतीनुसार 5 मार्कासाठी हे संदर्भासह स्पष्टीकरण आलेलं आहे. यामध्ये 1 मार्क संदर्भाला असणार आहे, 1 मार्क त्या वाक्याचा अर्थ म्हणजे अनुवाद त्याला असणार आहे, 2 मार्क हे त्या वाक्याचं स्पष्टीकरणासाठी असणार आहेत आणि 1 गुण हा त्या वाक्याचं वैशिष्ट्य प्रदान करण्यासाठी असणार आहे. आपण भाषाभ्यासामध्ये पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे इथं. उचितम कारणम चित्वा वाक्यानि पुनर्लिखत. उचितम कारणम चित्वा वाक्यानि पुनर्लिखत मध्ये पहिला आहे वायुना याचकः न नीयते. वायू याचकाला घेऊन जात नाही. आपल्याला माहिती आहे कोणतं सुभाषित आहे हे? दुसरं सुभाषित आहे. काय त्याचं 2 पर्याय दिलेले आहेत, त्यातला 1 पर्याय बरोबर आहे, 1 पर्याय चुकीचा आहे. कोणता पर्याय बरोबर आहे? वायुना याचकः न नीयते यतः. वायू याचकाला घेऊन जात नाही कारण यातला दुसरा पर्याय क्रमांक ब जो आहे तो बघा.
याचकः वायुं किमपि याचेत इति वायू बिभेती. म्हणजे काय, याचक हा वायूकडे देखील काही याचना करेल अशी त्या वायूला भीती वाटते. हा या ठिकाणी पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. त्याच्यातलं दुसरं वाक्य आहे, कवीही दारिद्र्यम नमती. कवी हा त्या दारिद्र्याला नमस्कार करतो. का बरे नमस्कार करतो? त्याचा योग्य पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक ब असा आहे, दारिद्र्यात सह सिद्ध जातः. कारण दारिद्र्यामुळेच त्याला काय झालेली आहे, सिद्धी प्राप्त झालेली आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ब, दारिद्र्यात सह सिद्ध जातः, हा पर्याय या ठिकाणी उचित आहे. तिसरा आहे, स्तुतिकन्या असतः न विवहती. स्तुतिकन्या असंतः न विवहती. स्तुतिकन्या ही असत माणसाला, दुर्जन माणसाला विवाह करत नाही त्यांच्यासोबत. यामध्ये पर्याय क्रमांक अ हा बरोबर आहे. कोणता? स्तुतिकन्यायै असंतः न रोचन्ते. स्तुतिकन्या जी आहे तिला दुर्जन माणसे म्हणजेच असंत माणसे आवडत नाहीत, म्हणून ती त्या दुर्जन माणसासोबत किंवा असंत माणसासोबत विवाह करत नाही. चौथा पर्याय पहा, चौथा क्रमांक, समुद्रः पीतांबराय विष्णवे स्वकन्यां ददौ. आत्ताच आपण पाहिलेले हे सुभाषित आहे. समुद्र पीतांबराय विष्णवे, पीतांबर असलेल्या त्या विष्णूला स्वकन्यां ददौ, आपली कन्या म्हणजेच कोण, लक्ष्मी दिली. का? तर त्याचा पर्याय क्रमांक 1 बघा बरोबर असलेला, पीतांबरम विष्णोः धनसंपन्नतां सूचयति. धनसंपन्नता, पीतांबर हे त्या विष्णूची धनसंपन्नता किंवा श्रेष्ठत्व सूचित करते. म्हणून या ठिकाणी सुभाषितकाराने असं म्हणलेलं आहे की पीतांबरम विष्णू धनसंपन्नतां सूचयति. पाचवं सुभाषित पहा, पाचवं पर्याय पहा, सखीं स्वपतीं चतुरतरम मन्यते. ती मैत्रीण स्वपतीम आपल्या पतीला चतुरतरम अधिक चतुर. पहिली मैत्रीण म्हणते की माझा पती चतुर आहे, तर दुसरी काय म्हणते, त्याच्यापेक्षाही माझा पती अधिक चतुर आहे. म्हणून सखी स्वपतीम चतुरतरम मन्यते यत, कारण की पर्याय क्रमांक ब पहा त्याचा, सह स्वयं लिखती स्वयं न वाचयती. का ती आपल्या नवऱ्याला अधिक चतुर म्हणते? कारण तिचा पती जो आहे, तिचा नवरा जो आहे, तो स्वयं लिखती, तो स्वतः जे लिहितो, स्वयं न वाचयती, तो स्वतःच वाचू शकत नाही. अशा अर्थाने या ठिकाणी पर्याय क्रमांक ब जो आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर तिसऱ्या ह्याच्यातला, उचितम वाक्यांशम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य वाक्यांश पाहून निवडून ते वाक्य पुन्हा लिहा. पहा काय प्रश्न आहे, उष्ट्राणाम विवाहेषु, उंटाच्या विवाहामध्ये. इथं 2 पर्याय आहेत, गर्दभाः रूपम प्रशंसन्ति आणि गर्दभाः ध्वनिम प्रशंसन्ति. तर इथं काय असेल पर्याय क्रमांक, गर्दभाः रूपम प्रशंसन्ति. गाढव काय करतं, त्या उंटाच्या रूपाची प्रशंसा करतं. हा पर्याय क्रमांक या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर स्वाध्यायामधला भाषाभ्यासामधला 4थ्या नंबरचा भाषाभ्यास जो आहे तो पहा, उचितम शब्दम चित्वा चतुष्कोणम पूरयत. योग्य शब्द निवडून तो चौकोन पूर्ण करा. त्यातला पहिला आहे, वायुना असौ न नीतः. वायू नेत नाही, याला नेत नाही. कुणाला? तर त्या चौकटीमध्ये याचकः असा शब्द येईल. दुसरा आहे, सद्भ्यः एषा न रोचते. सद्भ्यः सज्जनांना, एषा म्हणजे ही, न रोचते आवडत नाही. पुढच्या चौकोनात योग्य शब्द कोणता असेल? सज्जनांना कोण आवडत नाही? तर स्तुतिकन्या हा या ठिकाणी चौकोनामधला योग्य शब्द किंवा उचित शब्द. सद्भ्यः एषा न रोचते. का? स्तुतिकन्या. नंबर 3, समुद्रेन पीतांबरम वीक्ष दत्ता. समुद्राने पीतांबर पाहून दिली. काय? स्वकन्या. स्वकन्या इति लक्ष्मी. कोणाला? विष्णूला. उष्ट्राणाम गर्दभविषये प्रशंसाद्गारः.
उंटाच्या गर्दभाविषयी प्रशंसोद्गार काय निघाला होता? अहो ध्वनिही असा त्या ठिकाणी योग्य शब्द आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर पुढचा 5वा स्वाध्याय आहे पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. पूर्ण वाक्यात उत्तर लिहामध्ये पहिला काय? दरिद्रः कविः किं पश्यति. उत्तर काय असेल? दरिद्रः कविः सर्वं जगत् पश्यति. नंबर 2 तुलादपि कः लघु. कापसापेक्षा अधिक हलका कोण? उत्तर काय असेल? तुलादपि याचकः लघुः असं त्याचं उत्तर आहे. तिसरं आहे केषां विवाहेषु गर्दभाः गीतं गायन्ति. तर त्याचं उत्तर काय येईल? उष्ट्राणां विवाहेषु गर्दभाः गीतं गायन्ति. पहा पुन्हा एकदा. केषां विवाहेषु गर्दभाः गीतं गायन्ति. उष्ट्राणां विवाहेषु गर्दभाः गीतं गायन्ति. चौथ्या प्रश्नाचं का कौमारं वहति. उत्तर स्तुतिकन्या कौमारं वहति. 5वा प्रथमायाः सख्याः भर्ता कीदृशः. काय उत्तर येईल? प्रथमायाः सख्या भर्ता यद् लिखति तद् अपरो न वाचयति इति आणि 6वा समुद्रः दिगंबरं वीक्ष्य किं ददौ. समुद्रः दिगंबरं वीक्ष्य विषम ददौ असं त्याचं उत्तर आहे. दिगंबरम वीक्ष्य दिगंबर पाहून, किम ददौ विषम ददौ असं त्याचं उत्तर आहे. यानंतर आपला पर्याय स्वाध्याय क्रमांक 6 जो आहे तो पहा. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम लिखत. याचकात् तूलः लघुतरः अस्ति. सत्यम असत्यम क्षमस्व असत्यमस्ति. कविः दारिद्र्यस्य प्रसादात् सिद्धः जातः. सत्यम त्याचा पर्याय. गर्दभानां विवाहेषु उष्ट्राः गीतं गायन्ति. पर्याय असत्य. स्तुतिकन्याये सन्ताः न रोचन्ते. पर्याय असत्य. धन्यवाद.